ती सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। पीक विमा वाटप आजपासून सुरू करण्यात आले अशी सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। हेक्टरी 13,000 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये आज जमा होणार आहेत। जिल्ह्यांची व गावांची नावे लगेच तुम्हाला या ठिकाणी आता बघून घ्यायची आहेत। राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। 75% पीक विमा येत्या 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती कृषी मंत्री देखील आता कृषी मंत्र्याचा बदल देखील झालेला आहे। आता कृषी मंत्री पहिले माणिकराव कोकाटे होते, आता त्या ठिकाणी आपल्या हे जे क्रीडा मंत्री होते दत्ता मामा भरणे ते आता कृषी मंत्री झालेले आहेत। त्यांनी आत्ताच मंत्रीमध्ये फेरबदल देखील झालेला आहे, त्यामुळे लगेच दत्ता मामा भरणे देखील लगेच त्याच्यावरती पीक विम्यावरती सही केलेली आहे। त्यामुळे लवकरच जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा होणार आहे। आता सरकारकडून 75% अग्रिम पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस उघडलेला आहे। अनेक दिवसापासून शेतकरी विम्याची वाट पाहत होते, त्यांना दिलासादायक बातमी आज मिळाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तातडीने अंमलबजावणी देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त 5 किंवा 7,000 फक्त एवढाच पीक विमा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या मागच्या वेळी मिळाला आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे। काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झाला आहे। या ठिकाणी देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बँकेना आजच आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा उजळला आहे। 75% अग्रिम पीक विमा आता मंजूर करण्यात आलाय। 16 पाहायला गेलं तर 15 जिल्ह्याची यादी सुद्धा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आली आहे। ही शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर असणार आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। सरकारमार्फत या 15 जिल्ह्याची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% आज पीक विमा मिळणार आहे। आज 16 जिल्ह्याची यादी सुद्धा प्रसिद्ध केली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळेल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। पीक विम्यासाठी महत्त्वाचे 2 कामे तुम्हाला करायला सांगितलेत। ही कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवा, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे। त्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी कोणती कामे करावी लागणार आहेत हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता बघा, लगेच बघायचं आहे, या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे, म्हणजे कारण आता जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हा पीक विमा आज 100% मिळणार आहे। मग कोणत्या जिल्ह्याची यादी आज पैसे वाटपात येणार आहे बघा आता, परंतु पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावे लागणार आहे असं सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले। चला तर मग शेतकरी मित्रांनो, आपण पाहून घेऊयात की नेमकं तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, ज्यामुळे लवकरात लवकर आज तुम्हाला पीक विमा जमा होईल। त्याचप्रमाणे तात्काळ 2 कागदपत्रे देखील त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहेत। राज्य सरकारने पाहायला गेलं तर 3,178 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे। यामुळे तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याचं 100% आज लाभ हा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये शेतकऱ्याच्या बँकेमध्ये जमा केला जाणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून अशी माहिती देखील समोर आली आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून अलीकडे 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेली आहे। ही मदत आर्थिक पाहायला गेलं तर अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस, गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे। विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेला आहे, काही शेतकऱ्यांना देण्यात देखील आलेला आहे। आता पहिला टप्पा मिळाला आहे, आता उर्वरित रक्कम या 15 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना मिळणार असण्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। तुमची बँक खात्यामार्फत तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये लगेच जमा होणार आहे। तुम्हाला आता उर्वरित रक्कम 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारकडून सोडली जाणार आहे। या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादी सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय असणार आहे? हवामान बदलामुळे नुकसानचा सरकारचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून असते।
तुम्हाला पण माहित आहे गेल्या काही वर्षामध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत आहे। मे महिन्यामध्ये आताच भरपूर पाऊस जोरात झाला, शेती पिकाचे खूप सारं नुकसान झालं। त्यामुळे या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आता स्वागताही ठरत आहे। आता तुम्हाला नेमकं किती पैसे लागणार आहेत ते लगेच आपण या ठिकाणी पाहून घेऊया। शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा अंतर्गत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी 13,000 रुपये म्हणजेच तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। हेक्टरी 13,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हेक्टरी 13,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। ही अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता पीक विम्याचा जो निर्णय होता, पहिला टप्पा होता, त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या कमी प्रमाणामध्ये पीक विमा मिळाला होता। जसं की 1,500 रुपये काहींना मिळालं होतं प्रति हेक्टर, म्हणजे 2.5 एकरला फक्त 1,500 रुपये मिळाले होते। तर तुम्हाला काही 1,500 मिळालं होतं, काहीला 4,000 मिळालं होतं, काहीला 6,000 रुपये मिळालं होतं। याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळा लाभ या ठिकाणी मिळाला होता। परंतु आता हेक्टरी 13,000 रुपये रक्कम ही शेतकऱ्याला भेटली जाणार आहे। त्या जिल्ह्यांची यादी देखील, त्या 15 जिल्ह्याची यादी देखील या समोर मी वाचून दाखवणार आहे। दुसरं पाहिलं तर ही यादी 13,000 रुपये मिळणार आहेत आणि 15 जिल्ह्याची डीबीटी मार्फत जिल्ह्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत आणि 16 जिल्ह्याची यादी आता आपल्याला लगेच बघायची आहे। शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यांच्या मार्फत तुमच्या बँक अकाउंटला आज या ठिकाणी 20 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी तुम्हाला अतिशय एक महत्त्वाचं काम करायचं आहे। ते महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तसेच ते कोणतं काम आहे लगेच तुम्हाला सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ तुम्ही या ठिकाणी लाईक करून घ्या, कारण आम्ही असे शेतीसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला या 15 जिल्ह्याची यादी समजणार आहे। त्यामुळे महत्त्वाचे 2 मिनिटं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा। KYC करणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी एक